व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे अपयश ही यशाची पहिली पायरी। मित्रांनो, मी इथे काही कच्चा आराखडा तयार केलेला आहे, तो तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेला आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या मराठी निबंधाला। अपयश आले तरी खचू नको, त्यातच यशाचे बीज दडून आहे हे विसरू नको। प्रयत्नांनीच उंच भरारी घेता येते, म्हणूनच अपयश ही यशाची पहिली पायरी असते। मानवाच्या जीवनात यश आणि अपयश हे दोन महत्त्वाचे पैलू आहेत। प्रत्येक जण आपल्या आयुष्यात साध्य करण्यासाठी प्रयत्नशील असतो, मात्र यशाच्या वाटचालीत अपयश हा टप्पा अपरिहार्य असतो। अनेक जण अपयशामुळे खचून जातात, पण प्रत्यक्षात अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असते। अपयश ही संधी आहे आणि ती यशाच्या शिखरावर नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे। जीवनात यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला अपयशाचा सामना करावा लागतो। अपयश म्हणजेच पराभव नव्हे, ती एक अशी संधी आहे जी आपल्याला यशाच्या दिशेने अधिक मजबूत आणि जाणीवपूर्वक वाटचाल करण्यास शिकवते। यश आणि अपयश ही जीवनातील दोन बाजू आहेत, ज्यांचा प्रत्येकाच्या प्रवासात सामना होतो। दोन्हींचा अनुभव घेतल्याशिवाय जीवनाचा अर्थ समजणे कठीण आहे। यश म्हणजे एखाद्या उद्दिष्टांची पूर्तता, आपले स्वप्न पूर्ण होणे किंवा आपण ठरवलेल्या गोष्टी साध्य करणे। याला केवळ बाह्य गोष्टींचीच जोडलेले नाही, तर आत्मिक समाधान मिळणे हेही यशाचे एक मोजमाप आहे। यश मिळाल्यावर आत्मविश्वास वाढतो, आपल्या मेहनतीचं फळ मिळालं असल्याचं समाधान होतं। अपयश म्हणजे आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचवण्यात अपुरा ठरणे किंवा अपेक्षित निकाल न मिळणे। परंतु अपयश हा अनुभव आहे, तो अंतिम सत्य नाही। अपयश आपल्याला शिकण्याची संधी देते, अपयशातून पुढे जाण्याची शक्ती वाढते। आपण आपले विचार, प्रयत्न आणि योजना पुन्हा तपासतो। यश हे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ दाखवते आणि प्रयत्न यश हे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ दाखवते, पण सतत यशस्वी राहिल्यावर अहंकार वाढू शकतो, म्हणून नम्रता महत्त्वाची। अपयश हे तुमचे खरे गुरु आहे, अपयशाशिवाय यशाला खरी किंमत समजत नाही। चुकांमध्ये लपलेला धडा मिळतो, प्रत्येक प्रयत्नानं अनुभव खुलतो। मनात धीर आणि मेहनत जर असेल, अपयशाचं घडतं क्षणात। अपयश म्हणजे शेवट नव्हे, अपयश आले म्हणजे काहीतरी चुकले आहे हे मान्य करून त्यातून धडा घेतल्यास पुढचा मार्ग अधिक सुलभ होतो। उदाहरणार्थ, थॉमस एडिसन यांनी विद्युत बल्ब तयार करताना अनेक प्रयोग केले आणि प्रत्येक अपयशातून शिकत त्यांनी शेवटी यश मिळवले। त्यांचेच शब्द होते, मी 10,000 मार्ग शोधून काढले की बल्ब कसा तयार होत नाही। त्यांनी 10,000 वेळा अपयशी प्रयोग करूनही शेवटी बल्ब तयार केला। प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणत्या तरी क्षणी अपयशाचा अनुभव घेतो, मात्र अपयश आले म्हणजे आयुष्य थांबत नाही, उलट ते नव्या सुरुवातीसाठी
प्रेरणा देणारे ठरते. अपयशातून मिळणारे आपण अधिक कठोर प्रयत्न करतो. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि यशाची दारे उघडतात. अपयशाला नकारात्मकतेने न पाहता यशाकडे जाणाऱ्या प्रवासाचा एक भाग मानले पाहिजे. कधी हार कधी जिंकणं हाच तर प्रवास. जीवनाच्या या वाटेवर असतो प्रकाश. अपयशावर मात करत पुढे जाऊ, ध्येय गाठण्यासाठी नव्या दिशा शोधू. अपयश आपल्याला काय चुकले याचा विचार करण्यास भाग पाडते. अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण अधिक प्रयत्नशील होतो. अपयशामुळे आपली मानसिक ताकद वाढते. संकटाचा सामना करण्याची क्षमता निर्माण होते. अपयशातून यश मिळवले की त्याची खरी किंमत कळते आणि ते अधिक टिकाऊ ठरते. अनेक महान व्यक्तींना सुरुवातीच्या काळात अपयशाला समोर जावे लागले. असे अनेक प्रेरणादायक उदाहरणे आहेत. महात्मा गांधी यांना स्वातंत्र्य चळवळीत अनेक अडथळे आले, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी खचून न जाता अपयशाच्या अनेक अडथळ्यावर मात करत त्यांनी सत्याग्रहाद्वारे शांततेच्या मार्गाने यश मिळवले. तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले, पण त्यांनी आपले ध्येय सोडले नाही आणि अखेर क्रिकेटचा देव म्हणून ओळख तयार केली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांच्या सुरुवातीच्या अपयशानंतर मात करत त्यांनी भारताचे अंतराळ क्षेत्र उंचावले. त्यांनी भारतीय मॅन म्हणून ओळख निर्माण केली. अब्राहम लिंकन अनेक निवडणुकांमध्ये अपयश अनुभवूनही त्यांनी शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद मिळवले. यशाचा गोडवा अनुभवण्यासाठी अपयशाचा कडवट अनुभव घेणे गरजेचे आहे. अपयशाचे खरे महत्त्व ओळखल्यास ते आपल्याला यशस्वी बनवण्यासाठी प्रेरक ठरते. अपयश अनुभवणारा माणूस अधिक सहनशील आणि संयमी बनतो. हे गुण भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी मदत करतात. अपयश आल्यावरही प्रयत्न सुरू ठेवणे म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे. हा आत्मविश्वासच यशाची किल्ली असते. अपयशाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा आणि शिकून घ्या. अपयशाने खचून न जाता त्यातून पुढे जाण्याचा मार्ग शोधा. नवीन संधी म्हणून बघा. अपयश हा यशाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येक अपयशाला नव्या सुरुवातीचे प्रतीक माना. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. यशाची खरी किंमत ही संकल्पना प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. कारण यश हे व्यक्तीच्या ध्येयावर, त्याच्या स्वप्नावर आणि त्याच्या जीवनातील प्राधान्यक्रमावर अवलंबून असते. परंतु यश प्राप्त करण्यासाठी खूप किमती द्याव्या लागतात. यशासाठी मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतात. आपण कितीही बुद्धिमान असलो तरी परिश्रमाशिवाय यश कठीण आहे. यश मिळवण्यासाठी आपल्या वेळेचा योग्य उपयोग करावा लागतो. फुकट जाणाऱ्या वेळेचा त्याग करून त्याचा योग्य मार्गाने उपयोग करणे गरजेचे आहे. काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, जसे की आराम, करमणूक, कधीकधी स्वतःच्या इच्छाही. तडजोडी केल्याशिवाय मोठ्या ध्येयांना गाठता येत नाही. सतत नवीन गोष्ट शिकणे आणि चुका मान्य करून त्या सुधारण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. यशाच्या प्रवासात अपयश येतेच, पण त्याचा सामना करून पुढे जाण्यासाठी धैर्य लागते. सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. यशाची खरी किंमत ही तुमच्या ध्येयावर अवलंबून ठरते. त्यासाठी कष्ट, त्याग, सातत्य आणि आत्मविश्वास ही मूळ गुंतवणूक असते. अपयशाचे सकारात्मक परिणाम विचारात घेतल्यास ते यशाच्या दिशेने प्रेरणा देते. अपयशाचे महत्त्व हेच की ते आपल्याला आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनाने पाहावयाला शिकवते. ते करण्याची ऊर्जा देत असते. त्यामुळे अपयशाला घाबरण्याऐवजी ते स्वीकारा, शिकून घ्या आणि पुढे जा.
वाऱ्याला थोपवणं शक्य नसतं, पण त्याला सामोरं जाणं हीच हिंमत असते. जिथं अपयश असतं तिथूनच सुरू होतो यशाचा मार्ग. मनाशी ठरव, तूच आहेस या लढाईचा नायक. अपयश आले की खचून न जाता ते स्वीकारून त्यावर मात करण्यासाठी अधिक प्रयत्न करायला हवेत. अपयश हे यशाची पहिली पायरी आहे, कारण ती आपल्याला खऱ्या यशाकडे नेणारा मार्ग दाखवते. त्यामुळे अपयशाकडे नकारात्मकतेने न बघता प्रेरणा म्हणून पाहिले पाहिजे. अशा सकारात्मक दृष्टिकोनातूनच जीवनात खऱ्या अर्थाने यश मिळवता येते. अपयश ही संधी आहे, ती आपल्याला नव्या उंचीवर पोहोचवण्यासाठी आधार देते. प्रत्येक अपयश आपल्याला अधिक शिकवते, आपल्याला विकसित करते आणि यशाच्या दिशेने नेते. त्यामुळे अपयशाकडे फक्त एक अडथळा म्हणून न पाहता जीवनात प्रगतीसाठी ते एक महत्त्वाचा टप्पा मानावा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की कळवा.